रावेरमध्ये पीक विम्याच्या प्रलंबित भरपाईवरून केळी उत्पादक शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांचा अंकलेश्वर बुरहाणपूर मार्गावर रास्ता रोको। आंदोलनामुळे अंकलेश्वर बुरहाणपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत। भंडारा 70 दिवसांनंतरही चुकारे न मिळाल्याने धान उत्पादक अडचणीत, शेतकऱ्यांचे व्यवहार अडकल्याने उन्हाळी हंगाम संकटात। जिल्ह्यात सध्या 700 कोटींहून अधिक चुकारे शासनाकडे थकीत। जळगावच्या भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल तालुक्यात यंदा हळद लागवड वाढली। उत्पादनातही मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरातील तेजी कायम। सोयाबीनला कमाल सरासरी 5100 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर। बाजार समितीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा। सीसीआयच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील 4 केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात। 14,698 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली। निकष पूर्ण न झाल्यामुळे 2,246 शेतकऱ्यांची नोंदणी रद्द। आतापर्यंत शेतकऱ्यांकडील 1,37,682 क्विंटल कापसाची खरेदी। वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक। शेतकऱ्यांनी मोबाईलवरून 7/12 वर पीक पेरा नोंदवणं आवश्यक। वेळेत नोंदणी न झाल्यास नुकसान भरपाई, विमा आणि शासकीय मदत मिळणार अडचणणार। गोंदिया जिल्ह्यात मका लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ। जिल्ह्यात 7,570 हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड, तर गव्हाला धक्का देत शेतकऱ्यांचा मका पिकाकडे कल। बारामतीतील कृषी प्रदर्शनाचा आज 5वा दिवस। कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। राज्यभरातील नव्हे तर देशभरातील शेतकरी बारामतीत दाखल। वर्धा शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था। रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका। नगरसेविका श्वेता पाठकांच्या नेतृत्वात नागरिकांनी नगर परिषदेत समस्या मांडली। लोणार सरोवरातील पाण्याच्या वाढत्या पातळीवरून लोणारवासियांचं युनेस्कोला साकडं। लोणार सरोवराबाबत उपाययोजना कराव्या, डॉक्टर गोपाल बच्चीरेंची केंद्र सरकारकडे मागणी। मागणी मान्य न झाल्यास समृद्धी महामार्ग रोखून धरणार असा इशारा। गोंदियाच्या धोबाटोला गावात बियर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक। 26 जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा गावकऱ्यांचा इशारा। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे या मागण्यांचं निवेदन। ठाण्यातील महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। ठाण्याच्या महापौरपदी अनुसूचित जातीचं आरक्षण पडल्याने 5 ते 6 नगरसेवक महापौर पदाच्या शर्यतीत। अजित पवारांनी जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांची फिरकी घेतली। निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांपैकी कॉन्ट्रॅक्टर किती उमेदवार आहेत? अजितदादांचा सवाल। तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर घेऊन कामं घ्या किंवा पक्षात पदाधिकारी म्हणून काम करा, अजितदादांचा उमेदवारांना सल्ला। परभणी जिल्हा परिषदेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांचं पक्षांतर। अनेक दिग्गजांचे तिकीट कापल्यानं नेत्यांचं पक्षांतर। जिल्ह्यातील राजकारणात त्यामुळे खळबळ। नंदुरबार नगरपालिकेच्या विशेष समित्यांच्या सभापतींची निवड। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एकाती सत्ता। बांधकाम सभापती देवेंद्र जैन, महिला आणि बालविकास शीतल बसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांची निवड। साताऱ्यात भाजपची एकहाती सत्ता येणार। जिल्ह्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना शब्द दिलाय। आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची प्रतिक्रिया। कराडमधील कोळेंच्या दत्त मंदिरात भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांना प्रचाराचा शुभारंभ। तर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ। जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। यावेळी नगरसेवकांसह जालना शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालन्यात बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आमदार अर्जुन खोतकर आणि पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन। जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात शिवसैनिकांकडून रक्तदान। परळी शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम। बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांकडून अभिवादन। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 4,300 रुपयांची तर चांदीच्या दरात 22,000 रुपयांची वाढ झालेली आहे। पिंपरी चिंचवडमधील मैत्री ग्रुप यांच्याकडून मुरबाड येथील गतिमंद मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन। या कार्यक्रमाला फ्रान्सहून आलेले विदेशी पाहुणे मिस्टर बेंच यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। या भेटीदरम्यान मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरलाय।